माहिती देण्यासाठी बोलवलेलं तर मी पहिले डॉक्टर रणवीर यांना विनंती करतो की ते सांगतील त्यांचं आलेचं ऑपरेशन. डॉक्टर साहेब बोला. तो माईक आहे. हॅलो, नमस्कार. जसं आता राजर्गे सरांनी सांगितलं, आज आपण इथे अतिशय संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आहोत. याचा बॅकग्राऊंड पुरुष चा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गंभीर अपघात झाला. त्या परिणामस्वरूपी त्याला गंभीर मेंदूला इजा झाली. त्यानंतर त्याची इमर्जन्सी सर्जरी करण्यात आली. त्याच्यानंतर ही घटना झाली 23 मार्चला रात्री. त्याच्यानंतर त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी श्री महावीर हॉस्पिटलला हलवण्यात आलं 27 मार्चला. इथे आल्यानंतर आम्ही जी तपासणी केली त्याच्यामध्ये रिफ्लेक्सेस असतात ते सगळे अनुपस्थित होते. त्याची ॲपनिया टेस्ट केली. ॲपनिया टेस्ट म्हणजे आम्ही 2 क्लिनिकल टेस्ट असतात ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर काढून हे बघतो 10 मिनिटासाठी की पेशंट ब्रीथ करतो का नाही. ही ॲक्च्युली अतिशय कठीण जटिल आणि एकदम काटेकोर ही असते प्रोसिजर असते. त्याच्यानंतरच आपण पेशंटला ब्रेन डेड डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर आम्ही नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला. त्यांना समजावून सांगितलं की ब्रेन डेड काय कॉन्सेप्ट आहे, काय झालं आहे तुमच्या पेशंटला. त्यांनी ते सगळं समजलं. थोडा टाईम घेतला. त्याच्यानंतर त्यांनी अतिशय या कठीण अवयदानाची सुरुवात केली म्हणजे सगळ्या अवयदानाची. तर त्या परिणामस्वरूपी काल आम्ही 29 मार्चला त्याचे एक हार्ट, 2 किडनी, लिव्हरचे 2 पार्ट करण्यात आले. त्याच्यामध्ये नंतर सांगितलं स्ट्रिक्ट लिव्हर केला, पॅन्क्रियास, कॉर्निया आणि बोन जॉईंट्स असे वेगवेगळ्या प्रत्येक हॉस्पिटलच्या टीम्स आल्या आणि स्टीमसुद्धा आणि प्रत्येक हॉस्पिटलच्या टीम्स आल्या आणि त्या हिशोबाने त्यांनी सगळं इट इज इंडीड व्हेरी गुड ओकेशन अँड वी आर डुईंग इट फॉर द सेकंड टाइम. मागच्या वर्षी आपण 27 डिसेंबरला केलं होतं. तेव्हा पण आपण अशीच प्रक्रिया केली होती आणि आता परत आणि आम्हाला आणि आमचे ट्रस्टी आहे दीपकभाई देदा आणि सर्वांना खूप गर्व वाटतंय की आम्ही इकडे जी संस्था उभी केलेली आहे आपल्या डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वादाने ही संस्था खूप चांगलं काम करते आणि पुढे असंच काम करत राहूया अशी आमची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. आणि आपले जे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर रणवीर, डॉक्टर पोदार, डॉक्टर श्वेता गौरी, हे सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे संस्थेला उभारायला. आणि आपण ही जे शस्त्रक्रिया आता केलेली आहे